सध्या मी शक्तीपीठ महामार्गावरती आहे। असं म्हणलं तर कदाचित तुम्हाला वेगळं वाटेल, पण मी ज्या शेतीच्या बांधावरती आहे, कदाचित तो शेतीचा बांध उद्या राहील की नाही हे मला माहिती नाही, कारण हाच तो नवीन आराखडा ज्यामधून ही शेती जाते। तुम्ही ही शेती बघू शकता, अत्यंत सुंदर हिरवीगार अशी पूर्ण बागायत शेती आहे। नेमकी ही शेती जाते कुणाची आणि त्यांना खरंच मनापासून शक्तीपीठ महामार्गासाठी ही जमीन द्यायची आहे का? साधारण एका शेतकऱ्याची किती एकर जमीन जात असेल तर हा महामार्ग तयार होणार, हे सगळं जाणून घेणार आहोत केके न्यूजच्या विशेष व्हिडिओमध्ये। चला तर मग कोल्हापूर पट्ट्यातून जो शक्तीपीठ महामार्ग जातोय त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जातात, ज्या शेतकऱ्यांचं स्वतःचं काय म्हणतात ते वैभव, ज्यांनी आयुष्यभर ते खचता खाऊन जपलं ते वैभव जाते, ते वैभव आपण कुणाकुणाचं आहे, किती किती एकर आहे, सगळं पाहूया आजच्या सविस्तर व्हिडिओमध्ये। आपल्यासोबत शेतकरी बंधू आहेत ज्यांची कित्येक एकर जमीन या शक्तीपीठ महामार्गामध्ये जाणार आहे। त्यांची किती एकर जमीन जाणार आहेत आणि खरंच त्यांना मनापासून द्यायची आहे का, की त्यांना ही आयुष्यभर त्यांनी जशी कसलेली आहे तशीच इथून पुढे पुढच्या पिढ्यांसाठी त्यांना ती तशीच जपून ठेवायची आहे, त्यांचं म्हणणं जाणून घेऊया। काका, नाव काय आहे तुमचं? आमचं नाव मारुती अण्णा पाटील, राहणार साबळेवाडी, गट नंबर 1443, ऑब्जेक्टिव्ह 6। आमची शेती हे जे तुम्ही फडणवीस सरकारनं जे काय हे काढले त्याच्यासाठी आम्हाला कळवले, पण आम्ही देऊ शकत नाही ते, कारण आम्ही भोगावती नदीपासून ते जवळजवळ कुंभी कासारी कारखान्यापर्यंत पाईपलाईन घातली 25 लाख रुपये खर्च करून। तसेच आमच्या शेतीपासून मेन रोड म्हणजे मार्ग गंगनबावडा, कोल्हापूर ते गंगनबावडा हा मोठा मार्ग आहे, त्यामुळे आम्हाला ही जी रस्त्याची काही गरज नाही। आणि आमची शेती ही आम्ही आमच्या वडिलांनी मुंबई करून मिळवलेली आहे, त्यामुळे आम्ही काय तुम्हाला शेती देऊ शकत नाही आणि आमच्या ह्याच्यातनं काय तुम्हाला महामार्ग जाऊ देणार नाही, एवढी आमची तुम्हाला कळवतो। आणि आमच्या शेजारची सुद्धा लोक, आमची बरीच 3 एकर जमीन जवळजवळ तुमच्या ह्याला जाते, त्यामुळं आमची कुटुंब 4 आहेत, 4 कुटुंबामध्ये आम्हाला ही कसं आम्ही चांगली जमीन सुपीक केलेली आहे, त्याच्यासाठी आम्ही बराच खर्च करून जमीन आमची चांगली केली आहे, ते आम्ही काय तुम्हाला देऊ शकणार नाही, एवढी आम्ही तुम्हाला सांगू शकतो। एकूण किती एकर जाते तुमची? आमचे 1.5 एकर जमीन जाते, म्हणजे आमच्या 1443 ऑब्जेक्ट 6 मधली 10.5 एकर जमीन जाते। पूर्ण तुमची जी जमीन आहे ती बागायत आहे? बागायत आहे। काय काय पीक घेता त्यात आम्ही ऊस, भुईमुग, भात, आता उन्हाळी भात सुद्धा आम्ही केले। एवढं पाणी म्हणजे गावाकडे पाणी नसताना लोकांनी प्यायला पण नाही, पण आम्ही भात केले त्यासाठी। एवढं आम्ही कष्ट करायला लागलोय आणि त्या कष्टातून आम्ही तुम्हाला जमीन देऊ शकत नाही। तुम्ही प्रयत्न वगैरे केले का त्याच्यासाठी? कशासाठी? जमीन जाऊ नये प्रयत्न आम्ही केले। आम्ही सगळ्या सभा विभाग घेतल्या चालू आहेत आमच्या। आम्ही हरकत दिल्या काल 9 जूनला आमचा मोठा मोर्चा निघणार कलेक्टर ऑफिसला। किती वर्षापासून तुम्ही शेती करता? आम्ही 60 वर्ष झाले, मला बरोबर 62 वर्ष माझं आहे। एक 15 वर्ष सोडली तरी माझी 45 वर्ष मी शेती करतोय। माझे आई वडील साबळेवाडीतनं 4 किलोमीटरवर इथं येऊन जमीन करीतो आम्ही, आणि अजून मी करतोय। मग आता तुमचं काय म्हणणं आहे? कारण ही तुमची आमच्या बघा, आम्हाला ह्या रस्त्याची किंवा ह्या मार्गाची काही गरज नाही, कारण मार्ग आम्हाला भरपूर आहेत आणि आमच्या जमीन आम्हाला पोटाला काय ते फाया पाहिजे का नको का? आम्ही जाऊ कुठं तुम्हाला आपलं कमिशन मिळते म्हणून? हे आमचं म्हणणं आहे, आणि आम्ही काय तुम्हाला जमीन देऊ शकत नाही। आमचं रक्त जर पडलं तर चालेल, पण आम्ही तुम्हाला जमीन देणार नाही, एवढं आमचं ठाम मत आहे। आज या शक्तीपीठाच्या महामार्गाच्या अगदी वस्तुस्थिती, ही सत्य परिस्थिती, ह्या नंबराचा सर्वे नंबर त्याच्यामध्ये आज नोंद आहे, आणि इथलं जवळजवळ 3 ते 3.5 एकर जमीन जाणार आहे। ही माळरान असून खुपेरीपैकी साबळेवाडी ही जमीन आहे, आणि ह्या जमिनीतून 3 ते 3.5 एकर या लोकांचं रान जाणार आहे। या रानाला मळा केला, या माळाचा मळा केलेला या लोकांनी, गुरमाची माती फोडून तयार करून ही नारळ सुद्धा आज 15 वर्षाच्या पाठीमागे या व्यक्तीने लावलेली आहे, आणि त्याला आता फलधारणा चालू झाली तोपर्यंत निसर्गाच्या घाल्यासारखं फडणवीस सरकारांचा याच्यातून शक्तीपीठाचा मार्ग जाणार आहे, आणि तो ही नारळ आज उद्ध्वस्त होणार आहे। अशा बऱ्याच खाली तुम्हाला मिळतील बघायला, या 20-25 नारळी आहेत। हा इथून 300 ते 350 फूट ते 400 फुटापर्यंत ही महामार्गाची खालची रुंदी आहे। त्याआधी 100% हा शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून अगदी पुढच्या पिढीचं नुस्कार करून त्यांनी कशाच्या ह्याच्यावर जगायचं। आमच्या आजोबाच्या शेतीवर अवलंबून आम्ही आतापर्यंत 40-50 वर्ष झाली आम्ही शेती कसली, तिने कसून दिली आपल्याला, आणि आम्ही आता इथून पुढे त्यांची कसून आमच्या बायका पोरांचा आम्ही उदरनिर्वाह चालवलाय। आज या शक्तीपीठाच्या महामार्गाच्या
नियोजनामुळं सरकारच्या या खोडसळ कुणी मागितलेला नाही महामार्ग हा. कारण आज रोजी जे रस्ते पहिला आहेत ते महामार्ग अजून कच्चा आहेत किंवा त्यांची नादुरुस्ती आहे, त्याला तिथं सोडून हा नवीनच कुठला तरी एखादा जादूगारासारखा एक महामार्ग तयार होणार आहे आणि त्याच्या पाठीमागे सरकार लागून त्याच्यावरचं कमिशन आणि शेतकऱ्यांचा बळी देऊन हे अगदी निसर्गानं वरदान दिले. भोगावती शाहू महाराजांनी आपल्याला धरण बांधून दिलं आणि त्याचं पाणी नंदनवन केलं आज कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकांनी. आज हे 12,000 फुटापर्यंत पाणी आणलेलं आहे. ही जी लिफ्ट हिरीत केली आहे, 10,000ला विहीर आहे तिथं, त्या विहिरीमध्ये आणून पाडलं, तिसऱ्या लिफ्टनं इथंपर्यंत आलंय आज पाणी. आणि एवढं नुकसान होऊन आम्ही उद्याच्या आमच्या बायका पोरांच्या किंवा नातवंडांच्या पोटासाठी किंवा त्यांचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी ही जमीन जर शक्तिपीठाला गेली तर तिने काय खायचं, का तिने रोजंदारी करायची, का त्या कुठं त्यांनी वाचविणकी करायची. आज शेतकरी आज आपल्या राज्याचा देशाचा एक मोठा कणा आहे, अन्नदाता आहे. शेतकऱ्यासारखं कोणीही कुठलंही कंपनी किंवा कुठलंही कोण अन्न आज तयार केलेलं नाही. कुठलीही वस्तू आज मीडिया आज इलेक्ट्रॉनिक मीडिया भरपूर पुढे गेलेला आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू पण भरपूर आज फोन सारखं नेट सारखं आपल्याला पाहिजे ते मिळाले आहे. आणि पण शेतीतलं जे अन्न तयार होणार आहे किंवा मानवाला जगण्यासाठी दूध, या शेतीच्या ह्याच्यावर दुधाचा सुद्धा उदरनिर्वाह चालू आहे. आमची 4 जनावर आहेत, त्या जनावरांना काय घालणार आम्ही. त्याच्यामुळं आम्ही यांना शक्तिपीठ महामार्ग हा होऊच देणार नाही आणि आम्ही आमची शेती देणारच नाही. भले आमचा जीव जरी गेला तरी चालेल, पण जसं सैनिक देशाचं रक्षण करतात तसं आम्ही आमच्या भूमातेचं रक्षण करून आम्ही शक्ती मार्ग होऊ देणार नाही. किती वर्ष झाली तुम्ही ही शेती ही मला वाटते मी जन्मल्यापासून मी शेती करतोय. ही शेती म्हणजे आमच्या आईच आहे. मुख्यमंत्री साहेबांनी जर काढून घ्यायचे असले तर ह्याच्यासारखं का वाईट नाही, आई काढून घेतल्याप्रमाणे आहे. म्हणून ही शेती घेऊन एवढी आमची कळकळची विनंती त्यांना आहे. कसं आहे, ही जर शेती गेली तर आमचं पूर्ण जीवन संपलं. मग आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय काय गत्यंतरच नाही. एवढं करायला लागणार आम्हाला, शेवढं आत्महत्याच करायला, आत्मदहन करायला लागणार आहे. जर शेती गेली तर ह्या जे मोजमाप इथं होणार ते मोजमाप झालं इथलं की आम्ही ह्या शेतामध्ये आत्मदहन करणार. किती एकर शेती पूर्ण आहे? पूर्ण 1 एकर शेती जाते. 1 एकर म्हणजे 29 गुंठ शेती जाते. 29 गुंठ शेती जाते, त्यातले 14 गुंठ राहते. 14 गुंठ त्या क्षेत्राला कसं मिळायचा हे मला कोडं पडले. कुणीकडे दुसरीकडे 20 फूट उंचीचा रस्ता होणार आणि 14 गुंठ शिल्लक राहणार. ते काय करायचं, कागद बिगद सगळी पडणार आणि शेती आम्हाला करता येणार नाही. ही शेती मग पूर्ण मी भूमिहीन, मी एकटाच होणार नाही, गावातली बरेच असं शेतकरी भूमिहीन होणार आहेत. आणि त्यापासून नुकसान भयंकर म्हणजे शेतकऱ्यांचं, गरिबाने त्या काय खायचं. मी एकटा शेतकरी नाही, ती दुसरी पण शेतकरी गरीबच आहेत. तिने काय खायचं, हे मोठा सरकार आमचा मोठा प्रश्न आम्हाला गंभीर पडलाय. 6-7 लाख रुपये घालून हिर बांधली, ती पण हिर जाती माझी. काय कसं काय करायचं, एवढं सोपं नाहीये. हे जीवन म्हणजे जीवन भयंकर वाईट आहे. शक्तीपीठ व्हाय नको ही आमची भावना आहे. हे काय हिरला खर्च झाला, काय कष्ट खाल्ले ते माझ्या जीवाला एकट्याला माहिती आहे. गावातल्या लोकांना, वाकरेच्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे काय हिरीसाठी काय खटपट खाली. आणि आता हिर जाती, काय कसं पाणी पाजायचं, कसं शेती करायची. जे क्षेत्र 14 गुंठ राहणार त्या क्षेत्राला हे तुमचा जर रस्ता झाला तर हिर मुजणार. मी क्षेत्र कसं पाणी पाजायचं, हे मोठा कुठलं पाणी आणायचं आणि शेती कशी करायची, हे फार मोठा भयंकर मोठा आम्हाला तोडगा. काय तुम्ही काढणारा सांगा. हे शक्तीपीठ रद्द केलेला चांगला होईल हे माझं म्हणणं आहे. पूर्ण सगळी शेती आता ऊस आहे, आता यामध्ये भात करायचा आहे. आता भात केल्यानंतर कधी मापा येतील का आम्हाला माहिती नाही. पीक निघाल्यावर मापत असली तर आम्ही सरळ मापून गेल्यानंतर आम्ही सरळ आत्मदहन यामध्ये शेतामध्ये आम्ही सहकुटुंब सहपरिवार आम्ही आत्मदहन करणार म्हणजे करणार. त्याच्यासाठी भरपूर प्रयत्न केला मी, सांगून आमदारांना सांगितलं तरी पण ऐकाय नाही. म्हटलं काय गत्यंतर नाही, काय भूमिहीनच होणार आहे. मी एकटाच नाही, बरेच शेतकऱ्याचे भूमिहीन होणार आहेत. वाकऱ्यामध्ये भूमिहीन बरेच आणि शेतकरी शेतीने काढून घेऊन शक्तीपीठ रद्द व्हावा एवढी आमची अपेक्षा आहे. शक्तीपीठ महामार्ग म्हणजे काय ठरवले मुख्यमंत्री साहेबांनी किंवा उपमुख्यमंत्री सरकारने, की बाबा त्यांची शक्ती वापरायची आणि शेतकऱ्याचं पीठ पाडायचं असं ठरवलेलं आहे. त्यामुळं यांचा जो म्हणतात शक्तीपीठ किंवा असा मार्ग जो म्हणतात देवाला जाणार, हे जाणार, देवाला आज बी माणसं जातात. तुळजाभवानी अंबाबाईला बी जाऊ शकतात, ज्योतिबाला बी जाऊ शकतात, इकडे बाळूमामाला बी जाऊ शकतात. सगळीकडं रोड आहेत. पण ह्यो रोड आता अट्टास का कशासाठी केला आहे हे मला काय आता म्हणजे असं माहीत नाही. त्यामुळं मी काय म्हणतो, हा रोड पूर्णपणे शक्तीपीठ महामार्ग बंद करावा आणि रद्द व्हावा अशी माझी भूमिका आहे. जर देवाला जायचं असलं माणसाला, तर माणसाच्या मनात जर देव असला तर माणूस इथनं जरी हात ऐकून म्हणला
की बाबा ज्योतिबाच्या नावानं चांग बल, बाबा बाळूमामाच्या नावानं चांग बल तरी चालेल, किंवा ह्यो रोडच करून असं देवाला या सांगितलेलं नाही, की ज्योतिबा म्हणलेला नाही मला की शक्तीपीठ महामार्ग करा आणि माझ्याकडे या, किंवा बाळूमामा म्हणलेला नाही शक्तीपीठ महामार्ग करा आणि माझ्याकडे या, किंवा कोल्हापूरची अंबाबाई म्हणलेला नाही मला की बाहेर शक्तीपीठ महामार्ग करा आणि तुम्ही मला भेटायला या. माणसाच्या हृदयात आणि मनात देव असला तर माणूस इथून सकट पाया पडला तर देवाचं तिथं पूर्ण दर्शन मिळते. त्यामुळे माझा पूर्ण शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे आणि शक्तीपीठ महामार्ग ह्यो रद्द झालाच पाहिजे, रद्द झालाच पाहिजे आणि रद्द झालाच पाहिजे. शुद्ध सोन्या चांदीच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी कोल्हापूरकरांचे विश्वसनीय ठिकाण अनघा ज्वेल्स. हॉलमार्क दागिन्यांच्या आणि IGI सर्टिफाईड डायमंडच्या दर्जेदार मनमोहक डिझाईन्सची भव्य रेंज उपलब्ध. अनघा ज्वेल्स, राजारामपुरी 10वी गल्ली, मेन रोड, कोल्हापूर.